नमस्कार. शब्द संस्कृती या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळी कथा पाहणार आहोत. कथेचं शीर्षक आहे घंटागाडीचा जलवा. आली आली घंटागाडी, आली आली घंटागाडी. Wait a minute. आली आली घंटागाडी, मॉर्डर मधला कचरा काढी, घंटागाडी. स्पीकरचा आवाज रोज यायचा, पण गावकऱ्यांच्या कानापर्यंत आवाज पोहोचायचाच नाही. त्यामुळे साहजिकच घंटागाडी रिकामीच पुढे निघून जायची. गाव दिवसेंदिवस कचऱ्याने भरून जायचं. ग्रामसभेत हा विषय आला. त्यावर प्रत्येकाचं एकच उत्तर, आमच्या घरचा कचरा आम्ही रोज टाकतो. पण नेमका कुठे टाकता देवच जाणे. सरपंच वैतागून म्हणाले. तेवढ्यात मागून आवाज आला, सरपंच, आम्ही कचरा टाकतो, पण घंटागाडी येण्याच्या आधी. सभागृहामध्ये हाशा पिकला. सरपंच, एक कल्पना सांगू का? सांगा, पण यावेळी मात्र उपयोगी असू दे म्हणजे झालं. बंड्या म्हणाला, क्रिकेटमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जशा चिअर गर्ल्स असतात ना, तशाच घंटागाडीवर ठेवूया का? मग बघा गाव कसं धावतं ते. क्षणभर शांतता. सगळे एकमेकांच्याकडे पाहू लागले आणि क्षणातच सभागृहात इतका हाशा पिकला की काहींच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. सरपंचांनाही हसू आवरेना. सरपंच म्हणाले, बंड्या, कल्पना भन्नाट आहे पण कधी कधी अशा भन्नाट कल्पना इतिहास घडवतात. चला करून तर पाहूया. झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावामध्ये घंटा वाजली. आजचा आवाज वेगळाच होता. घंटागाडी रंगीबेरंगी पताकांनी सजली. स्पीकरवर जोशपूर्व संगीत लावलं गेलं. गाडीवर चिअर गर्ल नाचत होत्या. बस जादूच झाली. ज्या पुरुषांना सकाळी 8 वाजता उठवण्यासाठी बायकांना 3 वेळा ओरडावं लागायचं, ते आज 6 वाजताच उठून तयारही झाले. दाढी करून, सेंट मारून, केसांना जेल लावून, बूट पॉलिश करून तयार. आरशात स्वतःलाच पाहत म्हणाले, आज तर नक्कीच इम्प्रेशन पडणार. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या बायकात चर्चा, अगं हे आपलेच नवरे आहेत का? हो ग, पण आज स्वच्छतेच्या प्रेमात पडलेत बहुधा. काही दिवसांनी घरातली परिस्थिती अशी बदलली की कचरा टाळण्यासाठी नवरा बायकोंच्या मध्ये जणू स्पर्धा सुरू झाली. कचऱ्याचा डबा मी नेणार. नाही, आज माझी पाळी आहे. एक दिवस एका नवऱ्याने बायकोला सरळ सांगितलं, आजपासून कचरा टाकण्याचं काम माझं आहे. बायको म्हणाली, वा वा, लग्नाला 15 वर्ष झाली, कधी कचऱ्याच्या डब्याला हात लावला नाही. आज सूर्य पश्चिमेला उगवलाय वाटतं. हळूहळू घरातला कचरा कमी पडू लागला. मग काय, रस्त्यावरचे, अंगणासमोरचा पालापाचोळा, प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसेल ते उचलून आणून डब्यामध्ये भरून टाकायला सुरुवात झाली. एक दिवस शेजारी असलेल्या बगलातले पुरुष एकमेकांवर ओरडत होते, भांडत होते. का? तर माझ्या डब्यातला कचरा कुणी चोरला यावरून. दुसरा म्हणाला, मी कशाला घेऊ? तेवढ्यात तिसरा हात वर करून म्हणाला, समोरच्या बंगल्यातला मी घेतला रे. माझ्या घरातला कचरा संपला होता ना. ग्रामसेवकाने पहिल्यांदाच कचरा चोरीची तक्रार वहीमध्ये लिहून घेतली. दुसऱ्या दिवशी तर आणखीन कमाल झाली. 4 मित्र चहाच्या टपरीवर चहाला बसले. पहिला म्हणाला, आज माझ्या घरी 3 किलो कचरा निघाला. दुसरा लगेच म्हणाला, त्यात काय मोठं, माझ्या घरी तर 4 किलो कचरा निघाला. तिसरा अभिमानाने म्हणाला, तुम्ही अजून शिकाऊ आहात रे. माझ्या घरचा, शेजाऱ्यांचा आणि रस्त्यावरचा मिळून 6 किलो कचरा झाला. टपरीवाला चिडला आणि म्हणाला,
अहो, चहाची ऑर्डर देत आहे की कचऱ्याची? तेव्हापासून गावात एक नवीनच स्पर्धा सुरू झाली. आज सगळ्यात जास्त कचरा कोण टाकतंय? क्रिकेटमध्ये जशी धावसंख्या मोजतात ना, तशी गावात कचऱ्याची मोजदाद सुरू झाली. एवढंच नाही तर मोबाईलमध्ये घंटागाडी सकाळी 8:15 असा गजर लावला गेला. सकाळी गजर वाजला की बायका विचारायच्या, अहो, एवढ्या सकाळी सकाळी कुणाचा फोन? नवरा छाती फुगवून म्हणायचा, फोन नाही ग, स्वच्छतेची वेळ झाली ना. एक दिवस गण्या घंटागाडीची वाट पाहण्यात एवढा रमला की ऑफिसला जायला त्याला उशीर झाला. साहेब रागाने म्हणाले, हे तुझं रोजच झालंय बर का, उशिरा येणं. गण्या म्हणाला, सर, आधी कचरा मग कारभार. साहेबांनी कपाळाला हात मारून घेतला. बरं, उद्यापासून मलाही घेऊन चल. आमच्या कॉलनीत सुद्धा अशा प्रकारची घंटागाडी सुरू करायची आहे. बायकांची मात्र चांगली सोय झाली. पूर्वी, अहो, कचरा टाकताय ना? त्यावर उत्तर असायचं, हो, जातो ग, 10 मिनिटं थांब ग, असं करूया, उद्याच टाकू, अशी उत्तरं बायकांना मिळायची. पण आता हेच नवरे स्वतःहून विचारू लागले, कचरा आहे का ग? एके दिवशी एका बाईने मुद्दामच केळीचे पानं, केळीचे खांब, साल सगळं जपून ठेवलं. शेजारीण म्हणाली, अगं, तो कचरा का ठेवलास? ती हसत म्हणाली, राहू दे ग, उद्या नवरा निराश होईल. रविवार उजाडला. नेहमीप्रमाणे अनेक पुरुष नटून थटून सेंट मारून डब्बा घेऊन चौकामध्ये उभे राहिले. 15 मिनिटं, अर्धा तास घंटागाडी काही आली नाही. तेवढ्यात घरातून बायकोचा कर्कश आवाज आला, अहो, आज रविवार आहे, घंटागाडीला सुट्टी नाही का? तोपर्यंत घरातली भांडी घासून द्या बरं. क्षणात जमलेल्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला. एका हातात कचऱ्याचा डबा, दुसऱ्या हातात भांडी घासायची घासणी. हे दृश्य बघून बायकांना हसू आवरेना. बंड्याची कल्पना दिवसेंदिवस रंगत गेली. आता गावात कचरा शोधून सुद्धा सापडेना. सरपंच तर आश्चर्याने म्हणाले, एवढं स्वच्छ गाव मी आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. पुढे म्हणाले, उपदेशाने जे झालं नाही ते एका भन्नाट कल्पनेनी करून दाखवलं. काही दिवसांनी गाडगे बाबा स्वच्छता अभियानाचा निकाल लागला. सगळं गाव चौकात पाराजवळ जमलं. सरपंचांनी निकाल वाचला. प्रथम क्रमांक कुणाचा असेल? आपल्या गावाचा. सगळ्या गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सरपंचांनी बंड्याचा सत्कार केला. बंड्या, तू गावाला स्वच्छतेचा एक नवाच मंत्र दिलास. बंड्याच्या गळ्यामध्ये हार घातला. बंड्या मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, सरपंच, लोकांना स्वच्छतेचा उपदेश फारसा आठवत नाही, पण आकर्षणाची घंटा मात्र कधी चुकत नाही. बायकांनी नवऱ्यांच्याकडे पाहिलं आणि कडकडून टाळ्या वाजवल्या. नवऱ्यांच्या माना मात्र खाली झुकलेल्या होत्या. अख्खं गाव पुन्हा एकदा खळखळून हसलं. बायका खुश, नवरेही खुश, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय 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 विचारता, सगळं गाव स्वच्छ झालं आणि ते सुद्धा हसत खेळत. धन्यवाद. तुम्हाला माझी कथा कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य कळवा. पुन्हा एकदा भेटूया नवीन कथेसाठी पुढच्या भागात.